कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता अजून फक्त 6 सूर्यनमस्कार राहिलेत, आपण कंटिन्यू करू। अजिबात थांबा थांबा, अहो मला जरा त्रास होतोय, मी बसतो 5 मिनिटं। दीप्या तू नाटकच करा, त्या दिवशी काय म्हणला तुमच्यासारखी बॉडी बनवायची, अशी बॉडी बनती का? अहो बॉडी करू आपण परत, पण आता जरा त्रास होतोय मला। ऐगो हो गा हा काय नाटक करतोय बघितलं का बापू? अर्जुन राहू दे ना, दिव्या बस बाळा तू। त्रास बस बाळा बस, आमचं बाळ बघ कसं स्ट्रॉंग आहे। चला आता आपण सूर्याला नमन करू। ओम भास्कराय नमः। ओम भास्कराय नमः। दोन्ही हात वर, शरीर पूर्णपणे मागे झुकलेलं। काय झालं? मला ठीक आहेस ना तू? अहो बापू, अहो मी काल जरा जास्त काम केलं होतं ना, त्यामुळे रात्रीच पाठ दुखत होती आणि आता तर जास्तच दुखायला लागली हो। आई ग मोना मोना मोना, तू आधी नीट ताट उभी राहा आणि ना दोन्ही हात कमरेवर ठेव आणि ना डाव्या बाजूला पूर्णपणे स्ट्रेच कर। अहो नाही अर्जुन दादा, हे बघा माझं ऐका, मी थोडा वेळ आराम करते, मग मला बरं वाटेल। ऐका माझं। अहो छोटे सरकार, उद्या करेन ना मी। बर ठीक आहे, जा तू आराम कर आणि लगेच काय खाऊ पिऊ नको। हो मम्मा, तेवढी पाण्याची बॉटल भरून दे ग। हो छोटे सरकार। चला सुरू करायचं आपण, चला। ओम सूर्याय नमः। ओम सूर्याय नमः। काय बाई, काय करत असता ते सगळं? किती भारी झोपली होती मी, सकाळ सकाळी मला उठून ठेवलंय। आई ग मोना बाय, तिकडं बाहेर सगळे व्यायाम करतात, तुम्ही काय करता इथं? या आता तुम्हाला पण सांगते, माझी पाठ दुखते ना म्हणून थांबले इथं। असे चिडू नको, हे बघ मी असा मायना हात फिरवला ना तुझ्या पाठीवर की तुझी पाठ एकदम बरी होईल जाईल बघ। हा नको पुयाजी, तुमचा मायेचा हातही नको आणि आईची मायाही नको मला। अगं म्हणा, अगं कशाला एवढी चिडती ग तू? हे बघ तुझा विचार करते ना माझ्याबद्दल, पण मी तुझ्याबद्दल कधीच वाईट विचार करत नाही बर का। हा ओ पुयाजी, जा ना, नाश्त्याची तयारी करा तुम्ही। हा ते मी बघते, पण एक बोलायचं होतं। हा पुयाजी, भांडणं लावणार नसाल ना तरच बोला। नाही बया, मी काय बाकीचं बोलणार नाही, फक्त मला तुला सांगायचं होतं, अगं घरातल्या भाज्या संपल्यात, तुझी तर पाठ दुखते ना। मग अगं मग कशा आणणार तू भाज्या? बघते मी काय करता येते ते। आता काय करणार तेव्हा तू? एक तर चालत जाशील, नाही तर नवऱ्याच्या गाडीवर बसशील जाशील आणि मग रिक्षाने येशील, दुसरं काय करणार आहे तेव्हा तू? ओ पुयाजी, कशाला किरकिर करताय? तुम्हाला भाजी मिळाल्याची मतलब ना? तुला सांगू का मोनाबाई, मला ना तुझं खरंच लई वाईट वाटतं बघ, म्हणून मी म्हणते। अगो तुला सांगते बया, मोठ्या घरच्या बायका अशी मोठी गाडी काढतात आणि मला मोठा भाजीपाला घेऊन येतात। हा हे तुम्ही कुठं बघितलं? आता मी काय आता काम करते वय, मी लई बायका बघितल्या आणि अगो तुला सांगते काय रुबाब असतो त्यांचा, आणि बया तू बिचारी कशी जाणार काय माहिती। आज मी जाईन कसं तरी। बरं, नाही म्हणजे तशी आपल्या घरात 4 चाकी आहे, पण ती कलेक्टर मॅडमची आहे ना। हो ती त्यांची आहे, पण मी काय म्हणते मोना, एक दिवस जर तुला दिली तर काय होईल बरं? आता तुझी तब्येत बरी नाही ना म्हणून ग। हो पुयाजी, हे सगळं तुम्ही का ठरवताय बरं? काय करायचं ना ते मी बघते, तुम्ही तुमच्या कामाला लागा। आणि हा, ते पाणी तेवढं त्यांना बाहेर देऊन या। बरं
तुम्हाला मी बोलले होते त्याबद्दल विचार केलात का? म्हणून आम्ही आता ऑफिसला चाललोय, आल्यावर बोलू आपण. अहो ते सोडा. अहो आज ना व्यायाम करताना माझी पाठ दुखायला लागली हो, आणि ना मला आता चालायची इच्छा पण होत नाहीये. मग चालू नकोस. अगं शिरव शिर चढली असेल म्हणून तसं वाटत असेल तुला. तू एक काम कर, थोडा आराम कर, म्हणजे बरं वाटेल तुला. अहो मी आराम करायला गेले तर घरातल्यांना खायला काय मिळणार? अहो तसं पण ना घरातला सगळा भाजीपाला संपत आलाय आणि सगळं सामान पण संपत आलंय. नक्की काय पाहिजे तुला? अहो तुम्ही प्लीज वंसांना सांगा ना त्यांची गाडी ठेवून जायला. काय? पुन्हा ऐकलं तर नाही ना? तुला काही आडवी लागले का ग? अगं दीदी कलेक्टर आहे, तिने त्याची गाडी तुला भाजीपाला आणा ठेवायची का? अहो कलेक्टर असले तरी खायला लागतच ना, आणि मी याच्यासाठीच त्यांची गाडी वापरणार होती. मी थोडी माझ्या कामासाठी वापरणार आहे. ते मला काय माहित नाही, पण तू असं येण्यासारखं विचार करणं सोडून दे पहिला. वेड्यासारखं काय त्यात? तेवढाच माझा त्रास कमी होईल. हे बघा तुम्ही त्यांच्या बरोबर बोला, नाहीतर मी तुम्हाला ऑफिसलाच नाही जाऊ देणार. मोना असं काय करतेस बाया तू? नाही मी नाही जाऊ देणार तुम्हाला. अहो तुम्हाला दया वाटते का नाही हो? आणि तुमची बायको एवढ्या उन्हात बाहेर चालत जाणार का? पावसाळा आहे बाहेर. म्हणजे तेच ते असं छत्री घेऊन मला जावं लागणार ना, आणि त्यात माझी पाठ खूप दुखते. आई ग. तू काय पण कर, पण मी याबद्दल दीदीशी बोलणार नाही म्हणजे नाही. हा तुमचा फायनल निर्णय आहे? हो फायनल आहे. आता मी पण बघतेच तुम्ही ऑफिसला कसे जाता ते. अहो अहो भुयाजी, तुम्ही कशाला वरती गेलाय तिथं? नका ते करू. नाही नाही, राहू द्या, करते मी, जमतंय मला. हा नको. आणि पाठीमागे लॅम्प आहे त्याच्याकडे पण लक्ष द्या. अहो काय? हा ते सूर्यनमस्कार जरा. हो मागं सरू नका. जे सांगितलंय ना तसंच बोलायचं. सगळं लक्षात आहे ना? कळलं. मोना आज त्याची पाठच सोडायला तयार नाही. काय झालंय? हो बाबू काय? अगं तसं नाही, जे दिसतंय तेच विचारतोय. काय विनायकराव? बापू अहो त्याची पाठ दुखते ना, आणि घरातला भाजीपाला पण संपलाय. होय हो बापू, अहो भाजीपाला आणून 8 दिवस झाले की आता. हा, आणि तिची पाठ दुखते ना, म्हणजे मला असं वाटतं की तिला आता 2 व्हीलर वरनं जाता येणार नाही. बापू तुम्ही तिला राणीतनं घेऊन जाताय का भाजीपाला आणायला? काय? हा राणीतनं. अगं राणीतनं गेली ना तुला कसलाच त्रास होणार नाही. बापू तुम्ही राणीतनं घेऊन जाऊ, बरोबर ना? हा, आपण राणीतनं जाऊ मंडईत. काय काळजी करू नकोस तू. आवर निघू आपण. तुम्ही ना? नाही ती तुम्ही घेऊन जाऊ राणीतनं, मला कामावर जायचंय. अरे, कामावर निघतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.